नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण रात्रीचा स्वयंपाक चुलीवर बनवणार आहे. तर त्यासाठी मी आजचा मेनू ठरवला आहे. डाळ वांगं करणार आहे आणि बघू आणखी दुसरी कोणती एखादी भाजी आणि भाकरी करणार आहे. तर हे आपण मातीचं भांडं चुलीवर ठेवली, चूल पेटवून आणि पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये तुरीची डाळ धुवून टाकणार आहेत. तर हे मी तुरीची डाळ घेतली होती, अर्धी वाटी तुरीची डाळ आहे. ही छान एकदम 2-3 पाण्याने धुवून 10 मिनिट अशीच ठेवलेली. आता हिला आपण टाकून घेऊ शिजायला भांड्यामध्ये. तर ही डाळ टाकून घेतली. ह्याच्यातच आपण 1 चिमूटभर हिंग टाकणार आहे. नंतर हळद टाकणार आहे पाव चमचा, ते हळद पाव चमचा आणि थोडंसं एकदम अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी तेल टाकून घेणार आहे. आणि आपण हे डाळ एकदम छान अशी शिजवून घेणार आहे, कारण कुकर लावणार नाही मी, याच्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर आपण झाकून ठेवू ह्याला. इकडे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण हे वांगे हे करून घेणार आहे. मी कट करून घेणार आहे. तर हे 6 वांगे आहेत, गावरान असे वांगे आहेत. तर याच्या फोडी करून घेते. हे डाळ आपली छान अशी अर्धी शिजलेली आहे. बघा तुम्हाला दाखवते. तर आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत. तर हे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत, 2 गावरान टोमॅटो, ते टाकून घेते आणि त्याला पण छान शिजवून घेते. याच्यासोबत 10 मिनटामध्ये शिजते डाळ पूर्ण, झाकून असं मातीच्या भांड्यामध्ये शिजवल्यानंतर. तर झाकून ठेवू आपण आणखी. आणि हे वांग्याच्या फोडी आपण अशा करून मोठ्या मोठ्या फोडी केल्यात आणि पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत. तर आपण आता टोमॅटो शिजल्यानंतर थोडेसे मग नंतर हे वांगे टाकून आपण फोडणी देणार आहे. 10 मिनिट झालेलं आहे. छान आपले आता शिजलेले आहे. डाळ पण छान शिजली आणि टोमॅटो पण एकदम छान शिजलेले आहेत. बघा. तर आता याच्यामध्ये आपल्याला लगेचच वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या. तर वांग्याच्या फोडी टाकून घेते. आणि फक्त 5 मिनिट याच्यामध्ये शिजवून लगेच आपल्याला फोडणी पण द्यायची आहे. तर तोपर्यंत आपण आता हे लसूण सोलून घेणार आहे. हे डाळ वांगा आपण काढून घेतलेलं आहे. तो फोडणी देऊन घेऊ. आता तेल टाकून घेतलं आहे याच्यामध्ये. तर मोहरी टाकून घेऊ. त्याच्यानंतर जिरे टाक, पाव चमचा टाकलेला आहे. आणि नंतर लसूण ठेचून घेतलेला आहे, तो पण टाकून घेऊ. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊ. आणि हे घरगुती काळं तिखट आहे आणि धने पावडर आहे. हे एवढंच आपण फक्त वापरणार आहे, मसाला कोणताच वापरणार नाही. ते हे टाकू आपण. मस्त सुगंध सुटला. आणि आता लगेच याच्यामध्ये शिजवलेलं आपण हे डाळ वांगा आहे ते टाकून घेणार आहे. आणि पाहिजे तेवढा रस्सा टाका तुम्हाला. तर मी याच्यामध्ये अर्धा ग्लास आणखी पाणी टाकणार आहे. तर हे 1 ग्लास पाणी टाकून वाढवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं, तर हे मीठ पण टाकते 1 चमचा. आणि छान ह्याला उकळी आल्यानंतर आपण उतरून घेऊन भाकरी करणार आहे. तर मी भाकरी पण आता चुलीवरच करून दाखवणार आहे. ते छान उकळी आलेले. तर आपण हे उतरून घेऊ आता याला.
तर भाजी झालेली आहे, आता तवा ठेवून घेतला, भाकरी करू आपण आता. ही पूर्ण साईड पॅक करून आपण शेड लागलं माग लागायचं. तर पीठ मळून घेते. हे भाकरी टाकून घेतली, आता पाणी लावून घेऊया. तर ह्या अशा पद्धतीने ही आपली भाकरी छान एकदम फुगलेली आहे बघा. तर ह्या अशाच पद्धतीने मी सगळ्या भाकरी करून घेते आणि नंतर याच्यामध्येच आपल्याला तव्यामध्ये कारलं पण करणार आहे, तेही तुम्हाला दाखवते. हे आपल्या पूर्ण भाकरी झालेल्या आहेत बघा, एकदम छान कडक अशा भाकरी, एकदम पापुडा वगैरे एकदम मस्त आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्या भाकरी झाल्यात पूर्ण. ही शेवटची भाकरी शेकते. आता हे कारल्याचे मी अशा चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये टाकल्यात. जास्त निब्बर बी असलेलं ते काढून टाकलेलं आहे, कोवळं असलेलं आहे. तर आपण कारलं पण तव्यामध्ये करून घेणार आहे. तर गरम तव्यावरच आपण आता कारले टाकून घेणार आहे. एकदम सोपी पद्धत आणि झटपट तव्यामध्ये होणारा असं हा कारला आहे. तर आपण अगोदर थोडंसं तेल टाकून कारलं भाजून घेणार आहे. छान एकदम कडू होत नाही, त्याच्यामुळं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तेलावर. मस्त एकदम रात्रीचं जेवण एकदम छान होणार आहे. आणि सध्या हल्लीच्या काळामध्ये चुलीवरच्या जेवणाची चव पूर्ण विलुप्त होत चाललेली आहे. त्याच्यामुळे आपण आहे त्या परिस्थितीचा फायदा घेत आपण चुलीवरच्या जेवणाचा प्रयत्न करत आहे थोडीशी जागा मला, तर त्याच्यामध्येच मी आपलं करते ॲडजस्ट. तर हे अशा पद्धतीनं आपण कारले छान भाजून घेऊ. हे कारले छान भाजत आलेले आहेत बघा. तर आपण जरा साईडला करू ह्याला आणि अलीकडच्या साईडला थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आहेत आणि एक टोमॅटो पण टाकायचा आणि छान तेलावर हा अलीकडेच इकडे परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडंसं हळद टाकणार आहे, पाव चमचा. नंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकते. आपण दुसरं काहीच साहित्य वापरणार नाही. आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला वापरतो. तर हे पूर्ण साहित्य आपल्याला इथल्या इथं हलवून घ्यायचं आहे त्या अशा पद्धतीने. आणि परत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे कारल्यामध्ये पूर्ण सगळं आपण मिक्स करून घेणार आहे. एकदम जबरदस्त होतं ते अशा पद्धतीचं कारलं. आणि छान मिक्स केल्यानंतर हे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे, थोडंसं लसूण टाकून जाडसर असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. ते पण छान मिसळून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ विसरले टाकायचं. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला याला फक्त भाजून तर छान निघालेलंच आहे.
आपण थोडंसं 2 मिनिट जरा पाण्याचा थोडासा शिंतोडा टाकायचा आहे आणि झाकून ठेवायचे. तो की किंचित पाणी टाकून झाकून ठेवू आपण याला. 2 मिनिटानंतर बघू आपण. आपले कारले छान तयार झालेले असतील. आता जरा आपण बाहेर ओढलेला आहे आता, कारण झालेलं आहे कारलं. बघू आपण. बघा एकदम छान मस्त एकदम छान झालेला आहे, चटचटीत असं. तर ताट करून दाखवते तुम्हाला. तर मैत्रिणींनो, हा आपला रात्रीचा बेत तयार झालेला आहे. मस्तपैकी चुलीवरचं हे डाळ वांग केलेलं आहे. हे छान असं चपचपीत असं कारल्याची भाजी, लोणचं आणि चुलीवरच केलेल्या भाकरी आहेत. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा आज रात्रीचा जेवणाचा बेत, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे लागत नाहीत, पण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मी पण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवत जाईल करून. तर सबस्क्राईब करा. थँक्यू.